मॅन गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस बघा, विविधता बघा. सुनील केवणे एक चाणक्य नीती अपनावणारा हा खेळाडू, एक बुद्धिमान खेळाडू, चतुर खेळाडू, ज्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खुल्या गटातून खेळत असताना जय 11 असो, बदलापूर बॉयज असो किंवा मग स्वतःचा घरचा संघ ढवलेपाडा असो, या संघातून सातत्याने चांगली कामगिरी दाखवली असा हा एक हुशार खेळाडू. हा चेंडू यावेळेस अपील, स्ट्रॉंग अपील केले गेले. यावेळेस मेडन षटक फेकलेले आहे. टाळ्या जाऊ द्या सुनील केवणे साठी. निर्धाव षटक, या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक फेकलाय सुनील केवणेच्या नावावरती. जर आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत कुणीही निर्धाव षटक फेकलं नव्हतं. माफ करा, प्रशांत रोणेच्या नावावर एक पहिलं निर्धाव षटक आहे, मात्र यावेळेस दुसरं निर्धाव षटक या ठिकाणी फेकतोय सुनील केवणे. जबरदस्त गोलंदाजी बघा, निर्धारित षटक आणि त्यात टेनिस क्रिकेटची स्पर्धा. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये या गोलंदाजाने जर पाहिलं तर निर्धाव षटक फेकलंय, इथे पूर्णपणे जखडून ठेवलंय यावेळेस पीव्हीएस ग्रुपच्या फलंदाजांना. मात्र या दबावातून निघता आलं नाही, त्यामुळे पहिलं षटक निर्धाव. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले मध्ये 0 धावा, मात्र 4 षटक शिल्लक आहेत. दरम्यान या ठिकाणी एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोदजी खंडागळे साहेब यांचं शुभागमन होते आणि सातत्याने हे चित्र आम्ही पाहतोय. आज 5व्या दिवसामध्ये प्रमोदजी खंडागळे साहेब नेहमीच व्यासपीठाची शो वाढवत असतात, कारण क्रिकेटवर त्यांचं भरपूर प्रेम आहे. क्रिकेटचे असीम चाहते आहेत, त्यामुळे त्यांची पावलं आपोआप या मैदानाकडे निघतात. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता प्रमोदजी खंडागळे, इतर आमचे सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना. धावसंख्या 0 धाव फलकावर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज गिरीश केवणे. हा देखील ढवळेपाडाचा खेळाडू. यावेळेस कुडसावरेंकडनं स्ट्राईकला फलंदाज विशाल लिंगे. हा चेंडू यावेळेस बीट केलाय. 7वा चेंडू यावेळेस निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा टाकला होता. पूर्णपणे या पीव्हीएस ग्रुपच्या फलंदाजांवर प्रचंड मानसिक दडपण पाहायला मिळते आणि दडपणाखाली नेहमीच मित्रांनो चांगलं काम होत नाही. मग क्रिकेट असो किंवा मग तुमच्या दैनंदिन दिवसातलं इतर काम असो, नैसर्गिक खेळ करावा लागेल. आत्मविश्वासाने इथे सामना करावा लागेल, धाडस दाखवावं लागेल, हिंमत दाखवावी लागेल, तरच या ठिकाणी तुम्हाला चांगली कामगिरी करता येईल. अन्यथा तुमचा दुश्मन, तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्यावर कुरघोडी करेल आणि तुमच्यावर विजय प्रस्थापित करेल. हा चेंडू यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला गेला. त्या ठिकाणी 1 धाव. बऱ्याच वेळानंतर 1 धाव खातं उघडलं जात आहे. अन्यथा निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूचा आपण पाहत होतो. 1 धाव इथे येते, खातं उघडलं जाते. मात्र खातं उघडण्यासाठी 8व्या चेंडूची वाट पाहावी लागली या पीव्हीएस ग्रुपला. या फलंदाज विशाल लिंगेने मात्र इथे जो धावांवर अंकुश लावलं गेलं होतं, निर्धाव चेंडूंची जी मालिका सुरू होती ती मालिका खंडित केली आहे आणि या चेंडूवर 1 धाव करून खातं उघडलंय संघाचं. हा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेग, सीमारेषेबाहेर. पंचांचा इशारा, फ्लॅट षटकार. शांत झाले असले तरी बाबूराव आलाय. मात्र इथे फलंदाज अभिषेक कडवला शहाणपण आले बघा. 5 चेंडू निर्धाव गेल्यानंतर हा फुलटो चेंडू फेकलाय, खराब चेंडू फेकलाय. गिरीश केवणेने खरपूस समाचार घेतलाय. धावसंख्या धाव फलकावर 7. 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या. पीव्हीएस ग्रुप नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला सामोरे जात असताना आपण पाहतोय यावेळेस या संघाला. हा चेंडू यावेळेस हवेत आहे. क्षेत्ररक्षक सुनील केवणे हा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय आणि 2 धावा इथे मिळत आहेत. एसके वॉरियर संघाच्या बाबतीत का घडते असं कळत नाहीये. काल देखील 5 झेल, जवळजवळ अर्धा डझन झेल सोडले. त्यामुळेच पूर्णपणे निश्चितच या ठिकाणी सामना गमावला होता. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातोय. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. मात्र काल 5 झेल सोडले आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. सामना त्यांच्या हातातून निसटला होता.
मात्र आज देखील जर या चुका इथे कंटिन्यू केल्या तर पुन्हा एकदा यावेळेस बघा लॉलीपॉप चेंडू फसवा चेंडू फलंदाजाला इथे संभ्रमात टाकलंय विचार करायला भाग पाडलंय फलंदाजाने अपेक्षा केली तर चेंडू वेगाने येईल मात्र हा गोलंदाज गिरीश केवणे चतुराई दाखवतोय चाणक्य नीती इथे दाखवतोय बुद्धीचा वापर करतोय हा चेंडू फेकतोय फ्लाइट डिलिव्हरी आणि बीट करतोय फलंदाजाला धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली मंदावलेली रोडावलेली आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 9 धावा गिरीश पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस टॉप एज लागतोय अप्रतिम झेल समोर सूर मारली आहे माशासारखी आणि फलंदाज बाद होतोय दुसरा धक्का बिकट परिस्थिती पीव्हीएस ग्रुपची गणपती बाप्पा उमेश थँक्यू धावसंख्या धावफलकावर 9 आपण पाहतोय 2 षटक संपल्यात ही लढत आपण पाहतोय उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो मैदानात सामना सुरू आहे विद्यमान सामना आपण पाहतोय यावेळेस एसके वॉरियर्स वर्सेस पीव्हीएस ग्रुप हा संघ जर पाहिला तर आदरणीय श्री भारत वंजारे साहेब यांचा गतवर्षीचा चॅम्पियन संघ पीव्हीएस ग्रुप मात्र जर पाहिलं तर खेळाडूंची निश्चित अदलाबदली झालेली आहे कारण दरवर्षी जर पाहिलं तर खेळाडूंची विभागणी केली जाते संघ पुन्हा एकदा निश्चितच बनवले जातात मात्र याच संघाने पीव्हीएस ग्रुपने या मैदानावरती इतिहास रचला होता गतवर्षी स्वप्न 11 संघाला परास्त करून VPL 2016च्या चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं मात्र यावेळेस हा संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलाय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एसके वॉरियर्स संघ आदरणीय वीरेंद्र झवेरी साहेब यांचा संघ या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय 4 नवीन संघ या ठिकाणी आपण पाहतोय तुळजाभवानी एल्गार संघ त्याचबरोबर जर पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स एसके वॉरियर्स आणि प्रभू युवा प्रतिष्ठान असे संघ या ठिकाणी आपण पाहतोय यावेळेस हा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक जज करतोय हा झेल सोडलेला आहे त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण गेल्या आहेत दरम्यान या ठिकाणी एक अनाउन्समेंट आहे बघा बॅट हरवलेली आहे आमच्या एसके वॉरियर्सच्या खेळाडूंची दीप ज्योती रायडर्सची बॅट हरवलेली आहे जर कोणी चुकून नेली असेल आपली समजून तर मित्रांनो आणून द्या इथे थोडासा प्रामाणिकपणा दाखवा बॅट किती महत्वाची असते खेळाडूसाठी बघा आता प्रत्येक जण आपापली सेपरेट बॅट ठेवतोय पूर्वी एकाच बॅटने 11 जण खेळायचे कारण पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेटमध्ये भरपूर बदल झालेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी आम्ही ज्या नृत्य कलाकाराची वाट आतुरतेने पाहत होतोय त्या ठिकाणी मला वाटतं नृत्य कलाकार आलेले आहेत काका तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमची कमी प्रखरतेने जाणवत होती कारण कोणीच इथे नाचत नव्हतं गतवर्षी तुम्ही अतिशय चांगलं नृत्य सादर केलंय तुमचं स्वागत आहे सहर्ष आणि तुम्हाला आम्ही निश्चितच नाचताना पाहणार आहोत आमचे डीजे ऑपरेटर मात्र या ठिकाणी खुश झालेत बघा कारण उमेशच्या चेहऱ्यावर हास्य आलंय कारण नाचायला कोणीच नव्हतंय आरडाओरड होता मात्र डान्सर कोणीच नव्हता मात्र काका थोडीशी वाट पहा चौकार षटकार आले तर गाणी इथे चालू व्हायला आणि आपल्याला देखील चालू व्हायचंय हा कॅमेरा देखील तुमच्यावर काका बघा लाईव्ह टेलिकास्ट केले जाते यंदाच्या मोसमामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला 195 देशामध्ये लोक पाहू शकतील जिथे जिथे इंटरनेट आहे तिथे तिथे पाहू शकतील आणि तुम्ही आता मात्र आंतरराष्ट्रीय लेवलवर पोहोचणार आहात कारण जर पाहिलं तर गतवर्षी निश्चितच वांगणीपुरते मर्यादित होता तुम्ही तर मात्र तुम्हाला प्रसिद्धी मिळणार हेच काम आहे www.tenniscricketins ज्यांनी खेळाडूंना प्रसिद्धी दिली त्याचबरोबर प्रेक्षकांना आणि आमच्या आयोजकांना आणि निश्चितच आमच्यासारख्या समालोचकांना देखील ज्यांनी प्रसिद्धी दिली आहे खरोखर खूप मोठं योगदान आहे आज टेनिस क्रिकेटचे खेळाडू बाहेर देशामध्ये जाऊन खेळत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत दुबईमध्ये जाऊन खेळत आहेत अनेक ठिकाणी जाऊन खेळत आहेत त्याचं संपूर्ण योगदान www.tenniscricket.in निश्चितच पूर्ण आम्ही या समितीला या निश्चितच या ग्रुपला आम्ही देतोय त्यानंतर अनेक जर पाहिलं तर
डॉट क्रिकेट इन नंतर अनेक वेबसाईट आल्या, त्यात जर पाहिलं तर निश्चितच डोंबिवलीमध्ये GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट इन आणि त्यानंतर SM डिजिटल यांनी देखील चांगली कामगिरी निश्चितच विडा उचललाय. ग्रामीण खेळाडूंना, या विभागातल्या खेळाडूंना निश्चितच पूर्ण भारताच्या बाहेर पोहोचवण्याची जी कामगिरीची जबाबदारी उचललेली आहे हे देखील वाखाणण्याजोगे कौतुकास्पद आहे. हा चेंडू यावेळेस टॉप एज लागतोय, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज पॅव्हिलियन मध्ये आला असता. धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी स्थिरावलेली आपण पाहतोय. यावेळेस धावसंख्या मात्र इथे सुस्तावली आहे, आळसावली आहे, मंदावली आहे. 12 धावा आपण पाहतोय. तिसरं षटक संपलंय आणि प्रति षटकामागे 4 धावा इथे आलेल्या आहेत. सुनील केवणेच्या षटकात जर आपण पाहिलं तर निश्चितच सुनीलने पुन्हा एकदा वाजवी षटक फेकलंय. 2 षटक त्यांनी फेकले आहेत आणि 3 धावा त्याने दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे आणि 1 षटक त्याने पहिलं मेडन फेकलं होतं. त्याचं जर इकॉनॉमी रेट जर पाहिलं तर 1.50चा. टाळ्या होऊन जाऊ त्या सुनीलसाठी, सर्वात वाजवी षटक फेकलेलं आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर सिमन्सने फेकलं होतं. जो विद्यमान खेळाडू सिमन्स खेळतोय वेस्ट इंडिज संघात, त्याच्या वडिलांनी करामत केली होती. 10 षटकं फेकली होती आणि फक्त धावा दिली. 8 मेडन षटक फेकून त्यात 3 धावा दिल्या होती आणि .30 ने त्यांनी गोलंदाजी केली होती. हा विक्रम आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला. मात्र जॉयल गार्नरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पूर्ण कारकिर्दीमधला जर विचार केला तर जॉयल गार्नरने सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. या गोलंदाज सुनील केवणेने धावसंख्या धावफलकावर 12 आपण पाहतोय. अजूनही 2 षटक इथे शिल्लक आहेत. या 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतील, पूर्णपणे बांधून ठेवले, जखडून ठेवले. प्रेक्षक मात्र निराश आहेत, कारण प्रेक्षकांना हवे असतात चौकार आणि षटकार. मात्र इथे पूर्णपणे कंट्रोल मध्ये आहेत फलंदाज. वशीकरण केले, जणू काय संमोहित करून ठेवले या फलंदाजांना गोलंदाजांनी. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, ता मात्र एक झेल अप्रतिम पाहतोय. त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 12. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव, शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव. वाह वाह वाह, क्या बात आहे काका. बघा, तुम्हाला कॅमेऱ्यात कैद करतायत आमचे बाबू या ठिकाणी आणि निश्चितच आम्ही देखील या ठिकाणी स्क्रीनवर पाहतोय. आम्हाला गौरवनी दाखवलं की आपला स्टेप निश्चितच आम्ही या ठिकाणी गोट्या अंपायरची आठवण आलेली. बघा, गोट्या पण झक मारेल तुमच्या समोर. काका जबरदस्त डान्स करताय तुम्ही. हा चेंडू यावेळेस अतिशय चांगला चेंडू. मात्र मैदानावरती जर पाहिलं तर शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. त्यामागचं कारण आहे PVS ग्रुप या ठिकाणी पूर्णपणे प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत असताना. धावसंख्या 12 स्थिरावलेली. हा चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी घर फिरले की घराचे वाशे फिरतायत आणि आता हे चित्र पाहायला मिळतंय पुन्हा एकदा. आणखीन एक धक्का PVS ग्रुप संघाला. जर तुम्ही उद्या आले तर दशरथ काका येणार आहे. दशरथ पाटील करावेचे कॉमेडी विथ कॉमेडीचा बेताद भाषा. दशरथ पाटील जर उद्या आला तर निश्चित तुमची चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल इथे. हा चेंडू यावेळेस कट केला. झेल पकडण्याचा प्रयत्न चांगला होता, प्रयत्नाला यश येत नाही, हरकत नाही. मात्र 1 धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 13 धावा. चांगली कामगिरी काकांची, कारण एका बाजूला एकदम बोरिंग सामना पाहतोय, फटके पाहायला मिळत नाही, त्यामुळे काका इथे एंटरटेन करतायत. DJ ऑपरेटरला मात्र जोडीदार कोणीतरी मिळालंय, कारण 4 दिवसात कोणीच सापडत नव्हता इथे नाचणारा. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. एक मिनिट.
बघा डाव्या बाजूला जे निश्चितच खेळाडू आणि प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतोय की त्या ठिकाणी फक्त आमचे पाहुणे बसतील, आम्ही ज्यांना आमंत्रित करू तेच तिथे बसतील. आपण तिथून जागा खाली करायची, आपल्यासाठी भरपूर इथे जागा आहे, भरपूर पर्याप्त उपलब्ध केल्या आहेत. आणि जर तिथे आमचे निश्चित VPL कमिटीचे कोणी सदस्य आले तर निश्चित तुम्हाला तिथून बाहेर जाण्यासाठी फोर्स करतील. त्यापेक्षा आपण आमच्या विनंतीला मान देऊन डाव्या बाजूला जे प्रेक्षकांनी गर्दी केली त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जे प्रेक्षक आणि आमचे खेळाडू त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या धावफलकावर 13 ही धावसंख्या स्थिरावलेली. हा चेंडू यावेळेस कट करतोय, अपरकटच्या माध्यमातून चेंडू येतोय यावेळेस थर्ड मॅन सी मारायचे बाहेर आला एक चौकार. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 7 धावा. आणि नुकतेच आमच्या सोबत या ठिकाणी साथी समालोचक भिवपुरीचे नाव काय समीर सोमणे या ठिकाणी आले तर निश्चितच एक नवीन आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. दरम्यान धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 17 धावा. अजून एक षटक शिल्लक आहे. मात्र इथे बघूया कशा प्रकारचं क्रिकेट सादर करतील. एकूण गडी बाद झाल्या तर अब्बास मला सांगतील गडी बाद झाल्या तर एकूण जर पाहिलं तर 5 गडी बाद झालेले आहेत. गडी बाद झालेले आहेत मात्र धावांना देखील अंकुश लावण्यात आलेले आहे. बघा जे वर आमचे ज्या खुर्च्या आहेत 20 खुर्च्या तिथे फक्त संघ मालक असतील व इतर जे आमचे मान्यवर असतील त्यांच्यासाठी जागा भरपूर उपलब्ध आहे. खाली बघा 2 व्यासपीठ आहेत, एक खालीचे व्यासपीठ तिथे पाहुणे आमचे बसतील. मात्र वर फक्त आमचे संघ मालक बसतील आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सहयोगाने ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. 17 धावा आपण पाहतोय. धावसंख्या निश्चितच या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. मात्र प्रेक्षक निराश आहेत कारण शेवटच्या टप्प्यामध्ये सेकंड लास्ट दिवस जर पाहिला तर प्रेक्षकांची गर्दी भरपूर आहे. आणि जे प्रेक्षक TV संचावर डेन ABCच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर जे प्रेक्षक निश्चितच ही स्पर्धा www.tenniscricket.in माध्यमातून एन्जॉय करतायत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर, आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जे प्रेक्षक एन्जॉय करतात सामना त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शेवटचं षटक विनायक गोरे राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, फलंदाज बाद. प्रत्येक फलंदाज येतोय, हजेरी लावतोय आणि या ठिकाणी बाद होतोय. कोणताही फलंदाज जबाबदारीने खेळ करत नाही. PVS ग्रुपने चांगली कामगिरी केली होती या संघाने जर पाहिलं तर आधीच्या सामन्यामध्ये. मात्र हा संघ इथे पूर्णपणे दबावाखाली, मानसिक दडपणाखाली, तणावाखाली या ठिकाणी हा संघ पाहतोय. 6वा धक्का लागलाय. मैदानात जर पाहिलं तर निडल ड्रॉप सायलेंट पाहायला मिळते कारण रोमांच नाही, रंगत नाहीये, चुरस नाहीये, कडवा प्रतिकार नाहीये. त्यामुळेच जर आपण पाहिलं तर इथे शांत क्रिकेट पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. हा चेंडू यावेळेस टप्पापर्यंत टेक ऑफ घेतोय, बीट केलंय फलंदाजाला. पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकाच्या अविनाश टेंबे सारखा फलंदाज बाद झाला आणि तिथूनच जणू काय या संघाच्या मागे जर पाहिलं तर शनीच मागे लागलाय कारण या धक्क्यातून त्यांना सावरता आलं नाही. हा चेंडू अप्परकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवाग स्टाईलला फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत मात्र यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पलीकडे. VPL चौकार. थँक्यू काका. काका जरा नवीन स्टेप येऊ द्या काका, एकच स्टेप नकोय. बघा तुमच्याकडे भरपूर स्टेप आहे. गेल्या वर्षी व्हेरिएशन पाहिलं होतं, भरपूर स्टेप होते तुमच्याकडे. यंदा तुम्ही बहुतेक विसरलात की काय. नवीन स्टेप येऊ द्या प्लीज. धावसंख्या धावफलकावर 21 धावा. हा चेंडू हवेत आहे, चेंडू सीमा पलीकडे जातोय. यावेळेस षटकार उशिराने का होईना एक मोठा फटका पाहायला मिळतोय यावेळेस फलंदाजाच्या बॅट मधून.
हा चेंडू यावेळेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि हा झेल यावेळेस पकडलेला आहे. फलंदाज बाद. डीजे डीजे सामना ठिकाणी 27 धावा, 28 धावांची गरज आहे यावेळेस SK वॉरियर्स संघाला. ज्या प्रकारे संघामध्ये फलंदाज एक नावाजलेल्याचे खेळाडू या संघासमोर ही धावसंख्या निश्चितच अपुरी पडणार आहे. मात्र जर इथे चमत्कार केला या PVS ग्रुपने पहिल्या दिवसात पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 63 धावा कुठल्या होत्या फलंदाजी दाखवली होती. मात्र अविनाश टेंबेने 22 चेंडूत 52 धावांची विस्फोट खेळ केली होती. पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. मात्र तो अविनाश बाद झाल्यानंतर हा संघ या संघाचा डाव आटोपलाय. तो आपण बघतोय 27 धावांवर. या खेळाच्या दुसऱ्या सत्रात निश्चितच काय घडेल काय बिघडेल बघूया. एक नवीन समालोचक या ठिकाणी भिवपुरीचे आलेले आहेत, त्यांना मी आमंत्रित करतो या ठिकाणी. या खेळाच्या पहिल्या सत्रासाठी पहिल्या 2 षटकांसाठी यावेळेस मी त्यांना आमंत्रित करतोय. हॅलो तर निश्चितच पहिला याच्यानंतर सामना असणार आहे रवी पाटील टायगर्स विपक्ष साई कृपा डेव्हलपर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या मंचासमोर यायचे आपण नाणेफेकी करण्यासाठी. तर टॉस केला जाईल दिनेश शेठ शेलार आणि सकाराम शेठ शेलार यांच्या हस्ते आणि दाभाने मामा आपण सुद्धा यायचे समोर. तर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. या सामन्याचा 5वा सामना असणार आहे. सामना सुरू होतो या ठिकाणी. 28 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय. तर आमच्या समोर आज या 5व्या दिवसामध्ये नवीन समालोचक आलाय, त्यांचा भिवपुरी स्थानिक समालोचक आहे, त्यांच्याकडे वळतोय. तर धन्यवाद जगदीश पाटील सर आणि धन्यवाद अनिल पाटील सर. पहिला चेंडू सुरेख विनोद पाटील सर धन्यवाद. पहिला चेंडू भिरकावून देण्याच्या नादात लॉंग मिडविकेट क्षेत्रात पहिल्या चेंडूवरती बाद झाला. तो मात्र फलंदाज सुनील केवने ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, अपेक्षा भंग केल्या आणि ज्या पद्धतीने मैदानावरती उतरला होता PVS ग्रुप जो क्षेत्ररक्षण करणारा हा संघ होता, त्यानं मात्र एकच विचार केला होता की सुनील केवलेची विकेट. जसं आपण नेहमी विचार करतो की भारतीय संघाविरोधात जेव्हा आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात त्यावेळी विचार केला जातो की पहिली ओपनिंग पेअर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागला कसं बाद करायचं हा विचार केला जातो. आणि तोच विचार करून मैदानात उतरलेला हा PVS ग्रुप संघ आणि त्या विचारावरती खऱ्या अर्थानं आता बाजी मारले. पहिल्या चेंडूवरती सुनील केवनेची विकेट कमावले, ती मात्र गोलंदाजानं. असं म्हणायला भाग पडतंय की त्याला चित्रपट होता करीना कपूरचा की दुकान खुली नाही तो कर्फ्यू लग गया. कर्फ्यू लावण्याचं काम केलं या गोलंदाजानं. आता येणारे 29 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 28 धावसंख्येची गरज आहे. सामना जबरदस्त होणार, चांगला होणार, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. सुरेख फटका पाहायला मिळतोय, तो मात्र शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून पहिला चौकार TSK वॉरियर्स साठी विनायक गोरे या फलंदाजाकडून.
निश्चितच आपण पाहतोय की चांगला सामना होणार. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं आपण पहिली विकेट कमावली. ती गोलंदाजानं दुसऱ्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं आत्मविश्वास बळावला होता, परंतु आत्मविश्वास गगनात मावेनासा झाला आणि अचानक चौकार आला. तितकाच जोरानं खाली पडला तो आत्मविश्वास, कारण सुरेख फटका पाहायला मिळाला. तो विनायक या फलंदाजाच्या बॅटमधून निघालेला शॉर्ट फाईन लेगच्या डेकोवरून पहिला चौकार. आता मात्र खडे मारण्याचा प्रयत्न केला, पायांची हालचाल न होता, परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा चुकला. जसं का मगाशी आल्या म्हटलं की अर्धा डझन कॅचेस सोडल्या होत्या, त्या मात्र SK वॉरियर्सनं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय. तो मात्र आता PVS ग्रुप संघ, मला वाटते हे ओळखायला पाहिजे. VPL आहे, वांगणी प्रीमियर लीग आहे. शॉर्ट फॉर्म मध्ये सांगायचं झालं तर व्हेरी पॉप्युलर लीग असं म्हणता येईल. आणि त्या पॉप्युलर लीग मध्ये जर का तुमचे खेळाडू जे निवडलेले खेळाडू आहेत अशा साध्या सोप्या झेल सोडत असतील तर प्रेक्षक तुमच्यावरती नक्कीच नाराज होणार. कारण तुमच्या घरेलू प्रेक्षकांच्या समोर तुम्ही कामगिरी करतायत, त्या घरेलू प्रेक्षकांच्या समोर तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे, भरभक्कम कामगिरी करावी लागणार आहे. चेंडू लगावलाय परंतु ताकद कमी और गुस्सा ज्यादा, बाद होतोय. आणखी एक फलंदाज तो SK वॉरियर्स संघाचा. धन्यवाद DJ मास्टर. आपण पाहतोय आमचे काका प्रत्येकांचं मनोरंजन जिंकून घेत आहेत. आपण पाहतोय की या मगाशी सर म्हटले की या मॅच मध्ये रोमांच नाहीये, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे सर. आपण पाहतोय क्रिकेट हा असा खेळ आहे जितके सरड्याला रंग बदलता येत नाही तितकं रंग बदलणारा हा क्रिकेट हा खेळ आहे. त्याचा रंग आता आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विकेट गमावलेत परंतु त्याच्यामध्ये आणखी एक चौकाराचा रंग भरलाय. तर बघूया रंग कसा टाकला जाणार तो येणाऱ्या VPL मध्ये या मॅच मध्ये PVS ग्रुप साठी. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता केली. गोलंदाजानं प्रेशर थोडंसं वाढलं, अडचणीत सापडलाय. तो मात्र SK वॉरियर्स हा संघ सध्याची परिस्थिती पाहिली गेली VPL ची तर आपल्याला PVS ग्रुप संघासाठी ही मॅच जिंकू किंवा मरू, जे जुनं गाणं आहे की जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू. परंतु सध्या युद्ध सुरू आहे ते मात्र SK वॉरियर्सच्या विरोधात. तर निश्चितच आपण पाहतोय की नेक्स्ट टॉस रवी पाटील टायगर्स वर्सेस साई कृपा डेव्हलपर्स. मी विनंती करेल दिनेश शेलार, सकरामजी शेलार आणि त्याचबरोबर दाभाणे मामा यांना मी विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं. जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये रंगतदार स्थिती आणून ठेवले या षटकारानं. धाव संख्या जाऊन पोहोचल्या पहिल्या षटकाच्या अंती 11 वरती. जिंकण्यासाठी अजूनही 17 धाव संख्येची गरज आहे, अजूनही आशा आहेत. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या गंपण्याला मी मानलं. ग्रुप साठी हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. हा सामना जर का PVS ग्रुप हारतोय तर मात्र या शृंखलेतून या वांगणी प्रीमियर लीग मधून मला असं वाटतं घरी जावं लागणार ते PVS ग्रुपला. पण तुम्हाला अजूनही आठवतोय सुंदर शेर आहे, ना कोई इम्तिहा हो ना कोई मुसीबतें हो, ना कोई इम्तिहा हो ना कोई मुसीबतें हो, फिर क्या मजा है जीने में, अरे तूफान भी हट जाते हैं जब आग लगी हो सीने में. तो हौसले बुलंद करून PVS ग्रुप मैदानावरती खेळला पाहिजे. आपल्या घरेलू प्रेक्षकांच्या समोर या 11च्या 11 खेळाडूंना ताकद दाखवली पाहिजे. SK वॉरियर्सच्या फलंदाजांना दाबून ठेवलं पाहिजे, अडचणीत बांधलं पाहिजे. तरच येणाऱ्या सामन्यामध्ये या VPL लीग मध्ये ते आपलं अस्तित्व टिकून ठेवू शकतात. परंतु तितकेच ताकदीचे फलंदाज तितकेच ताकदीचे फटके मारतायत. धावसंख्या नेऊन ठेवले ती मात्र 11 वर. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला, ऑफ स्टिकच्या दिशेने जातोय. पाटील सर आपण नेहमी म्हणतो ना की आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये जे तंत्रशुद्ध पद्धतीचे फटके होते ते पाहायला मिळत नाही. पहिल्यांदा खेळाडूचा गोलंदाजाचा स्विंगच मर्ज केला जातो अक्रॉस द लाईनला जाऊन, त्याचाच फटका मारण्याचा प्रयत्न केला. आता कट मारण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षक सुरेख काम करतोय. जबरदस्त झेल टिपला. धन्यवाद. अविस्मरणीय क्षण येथे वांगणी प्रीमियर लीगचं. गेल्या वर्षीची वांगणी प्रीमियर लीग, त्यानंतर हे दुसरं पर्व. गेल्या वर्षी मला असं वाटतंय की तुमच्या बॅनर सुद्धा राहिले नव्हते बाउंड्रीचे, इतकी जबरदस्त पब्लिक होती. आजही तितकी पब्लिक येणार.
कारण आपण पाहतोय की दिवस थोडेसे आहेत, जास्त टेनिस क्रिकेट चालू आहे, त्या कारणास्तव थोडीशी पब्लिक कमी आहे. परंतु उद्या काकांसारख्या सगळेजण नाचणार, उद्या पॅकर पण नाचणार. आज काकाच नाचलेत, उद्या पॅकर नाचणार. परंतु संघ तितका चांगला खेळला पाहिजे. निश्चितच आपण पाहतोय की साई कृपा डेव्हलपर्स संघ नाणेफेक जिंकलाय, त्यानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पाचारण केलंय. ते मात्र रवी पाटील टायगर्स या संघाला फलंदाजीसाठी. पुढचा चेंडू हा, परंतु खडे मारण्याचा प्रयत्न. 2003च्या वर्ल्ड कप मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि आपण पाहतोय की सचिन तेंडुलकरनं वीरेंद्र सेहवागनं चौकारानं सुरुवात केली. 2003चा म्हणता नाही, 2011चा वर्ल्ड कप आणि 2015च्या वर्ल्ड कप मधून वीरेंद्र सेहवाग गायब होता. त्याचं महत्वाचं कारण होते पायांची हालचाल, आणि त्या पायांची हालचाल होत नाहीये फलंदाजांकडून. हलक्या हाताने खेळून काढतोय, शहाणपणाचं लक्ष, डायरेक्ट हिट व्हायला पाहिजे होतं, परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये. नशिबाची साथ पीव्हीएस ग्रुपला मिळत नाहीये. 2 धावा निश्चितच मिळत आहेत. एसके वॉरियर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले, ती मात्र आता 13 वरती. अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. सहाय्यक गुणलेखक माझ्या समवेत बसलेले आहेत, 2 दिग्गज समालोचक. अब्बास गाजे माझ्या समवेत बसलेले आहेत, 2 दिग्गज समालोचक. त्यांच्यामुळे मला आधार येतोय. खऱ्या अर्थानं मला त्यांच्याकडून एनर्जी येतोय, नाहीतर प्रेक्षकांना वाटेल की माझे शब्द आहेत. खरा त्यांचा आधार आहे मला. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. परंतु जे म्हणतात की माणसाला जेव्हा दुधानं तोंड फोडलं जातं तेव्हा ताकही फुंकून पेतो, परंतु इथे तोंड फोडलेलं नव्हतं, परंतु स्वतःच तोंड फोडून घेतलं या फलंदाजानं. बाद झाला तो आणखी एक फलंदाज एसके वॉरियर्स संघाचा. धन्यवाद डीजे मास्टर. तर खरोखरच सर्व संघ मालकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. बीपीएल या टुर्नामेंट मध्ये जबरदस्त मोठी टुर्नामेंट आहे. मला असं वाटतं आज या संपूर्ण परिसरात एकही टुर्नामेंट होत नाहीये टेनिस क्रिकेटची. हे खऱ्या अर्थानं प्राधान्य आहे. आणि आपण पाहतोय की सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे सगळ्या 33 गावांचा समावेश आहे. आणि आपण पाहतोय की 280 खेळाडू या शृंखलेमध्ये खेळले जात आहेत. ज्यांना चान्स भेटला नाही ते मात्र थोडेसे नाराज असतील की मला का चान्स भेटला नाही, कारण इतक्या पब्लिक समोर खेळायचा चान्स न मिळणं म्हणजे मी तर म्हणेल की थोडंसं नाराजीचा स्वर असेल त्यांचा. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, दिशा दिली, फक्त गोलंदाजाच्या गतीचा उपयोग केला. आणि निश्चितच जसा पॅकर्स खेळाडूच्या दिमागाचा उपयोग करतात तसा मात्र गोलंदाजाच्या गतीचा उपयोग केला. चेंडू गेला चौकाराच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर चौकार. 2 षटक संपले. धन्यवाद डीजे मास्टर, तुमचं मी मनापासून स्वागत करतो. 2 षटकं संपली, 17 धाव संख्या जाऊन पोहोचले ती एसके वॉरियर संघाची. पहिल्या चेंडूवरती केवण्याची विकेट गेली. त्यानंतर असं वाटलं की पीव्हीएस ग्रुप डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आहे. जो पीव्हीएस ग्रुप जो शृंखलेतून या बाहेर जाऊ शकतो तो मात्र धाबेदानानं सोडेल की काय. पहिला सूर गवसला होता गोलंदाजाला, परंतु त्याला बेसूर करून टाकलं ते मात्र नंतर फलंदाजांनी. 18 चेंडू, आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थानं डीजे मास्टरचं कौतुक करायला पाहिजे. tenniscricket.inचं तर कौतुक करायलाच पाहिजे. किती सबस्क्रायबर झाले आतापर्यंत, किती जणांनी मॅच पाहिले त्याचा सुद्धा डाटा आमच्याकडे द्या. कारण वांगणी प्रीमियर लीगला जसं सर म्हटले की विविध देशांमध्ये पोहोचण्याची तुम्हाला संधी आहे, तशी किती जणांनी ही मॅच पाहिली, वांगणी प्रीमियर लीग किती जणांनी पाहिली हे सुद्धा लोकांपर्यंत जाऊया. कारण याच्या मागचं कारण आहे सांगण्याचं की वांगणी प्रीमियर लीग किती सक्सेसफुल झाली. कारण आपण किती बोंबलतोय, खेळाडू किती मैदानावरती खेळतायत, त्यापेक्षा प्रेक्षक वर्ग किती जास्त उभा आहे. तुमचा मैदानाबाहेरचा प्रेक्षक वर्ग किती हा वांगणी प्रीमियर लीग पाहतोय याच्यावरती तुमचं खऱ्या अर्थानं खूप मोठं योगदान आहे ते वांगणी प्रीमियर लीगचं. आणि खऱ्या अर्थानं मी सगळ्या संयोजकांचं कौतुक करेल की तुमची मेहनत आज या मैदानावरती पाहायला मिळते. आणि जे वांगणीकरांनी आणि 33 गावांनी जो काही सहभाग दिलाय आणि जो काही सहकार्य केलं या वांगणी प्रीमियर लीगला त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो. आणि डीजे मास्टरचं का धन्यवाद, कारण कालचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय होता. पाटील सर, काल पहिल्यांदा कर्जत तालुका म्हणजे कर्जत 11 वर्सेस खालापूर 11 एक शो मॅच झाली. पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये होतात, परंतु काल शो मॅच झाली आणि त्याच्यामध्ये आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. तब्बल 1.5-1.25 तासाच्या मॅच मध्ये 5-5 ओव्हरच्या मॅच मध्ये कंटिन्युअस 2 कॉमेंटेटर मला संधी मिळाली. महत्वाची संधी होती. कर्जत 11 संघाने बाजी मारली, अविस्मरणीय क्षण. आणि त्याच्यानंतरचा हा सर्वात गोड क्षण मी तर म्हणेल की हा परिस्पर्श आहे माझ्यासाठी.
माझ्यासारख्या लोखंडाला लागलेला हा परिसराचा स्पर्श आहे ज्याच्यातून मी सोनं होणार. कारण मी नेहमी म्हणतो की विदाऊट ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉडक्ट सेल होत नाही. माझं सुद्धा सेल होणार आता वांगणी प्रीमियर लीगच्या द्वारे. तर निश्चितच येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज संयम दाखवतोय. ही चिकाटी आहे, ही चिकाटी मनामध्ये असायलाच पाहिजे. जी चिकाटी आमचे नेहमीच मी म्हणेल की वांगणी प्रीमियर लीगचे संघ मालक आहेत चिकाटीने राहिलेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षापासून गेल्या प्रीमियर लीग पासून ते या प्रीमियर लीग पर्यंत ते राहिलेत आपल्या समोर. त्यांना माहिती आहे की फार महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की श्री गणेश कुडसावरे संघाचे श्री विलास बुधाजी हिंदोळा जे संघ मालक आहेत. त्यानंतर आपण पाहतोय श्री जयेश सारंग सर, श्री कुणाल नंदकुमार शेलार, श्री सुधीर गोटेराम कडव, श्री प्रसाद परब, श्री सचिन शेलार, श्री बाळाराम कांबरी, श्री बंटी कुडके. त्यानंतर आपण पाहतोय श्री सईद गाजी, विजय पावसकर, भूषण आडाव, प्रमोद खंडागळे, मोहन कांबरी, अमोल शेलार, संजय झोमटे. परंतु खेळपट्टीवरती जाणं तितकंच महत्वाचं. 18 धावा जोडल्या गेल्यात. हो निश्चित मला कळालं. एकनाथ मोरेश्वर शेलार, श्री नरेंद्र दशरथ शेलार हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु अपयश हाती आलं. श्री सुशील गायकवाड, श्री ईश्वर शेलार, श्री स्वप्नील शेलवले, श्री भारत वंजारे, चेतन कडव, योगेश गायकवाड, पंकज कडव, दी रियल फाउंडेशन, वीरेंद्र अशोक झवेरी जे SK वॉरियर्सचे मला असं वाटते संघ मालक आहेत, श्री भूषण प्रकाश देशमुख, श्री मिलिंद गजानन मोते. सर्वांचं मनापासून आभार. 10 धावांची गरज आहे. आता बघूया क्षेत्ररक्षकाने ओळखायला पाहिजे होतं परंतु आहा चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा चौकार मला असं वाटतं निधान रेषेला जी सीमारेषा म्हटली जाते तिला कुठेतरी पाय लागतोय आणि 4 धावा मिळतात. आता मात्र सपशेल औपचारिकता या मॅच मध्ये बाकी राहिलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 22 वरती. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे अत्यंत. आता आपण जाऊ शकतो सर्व संघ मालकांकडे, आमच्या कॉमेंटेटर्सकडे. का मी त्यांचं कौतुक मनापासून का करतो. जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली त्यावेळी 2 वर्षानंतर जो काही काम केलं लक्ष्मीकांत बेर्डेची सर्वांकडून वाहवा करण्यात आली. त्यावेळी त्याने जे शब्द मांडले होते, चेंडू लगावलाय, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकासारखा पाहत राहिला. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 वरती आणि जिंकला तो मात्र SK वॉरियर्स संघ. तर निश्चितच PVS ग्रुपला पुढील वर्षासाठी आपण खूप मोठ्या शुभेच्छा देऊया. धन्यवाद. मी विनंती करतोय की पुढची मॅच आपण त्वरित साई कृपा डेव्हलपर्स आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. तर PVS ग्रुप आपणास खूप मोठ्या शुभेच्छा. आणि साई कृपा डेव्हलपर्स संघाने मला असं वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि रवी पाटील टायगर्स ज्यांच्या नावातच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टायगर्स आहेत. तर टायगर कसे लढणार आणि डेव्हलपर्स मात्र कशा प्रमाणे आपली क्रिएटिव्हिटी दाखवणार, म्हणजे क्रिएटिव्हिटी त्यांची मैदानावरती दिसणार का. आणि ही एक क्रिएटिव्हिटी आहे जशी आपण आदिवासी प्रीमियर लीग मध्ये पाहिली. पाटील सर तुम्ही समालोचन करत होता की जे काही हँडशेक केलं जातं शेवटला हस्तांदोलन केलं जातं त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. पाटील सर ही खऱ्या अर्थाने मी म्हणेल की शिस्त आहे आणि शिस्तीने खेळ घडला जातो, शिस्तीने खेळ बांधला जातो, शिस्तीने खऱ्या अर्थाने खेळाडू सुद्धा दिसून येतो. तर निश्चितच हस्तांदोलन केलं जात आहे या मॅच मध्ये. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेल की ज्याची मॅच पाहण्यासाठी मी आज अवस्था अत्यंत बिकट आहे, आवाज पूर्ण गेलाय, परंतु त्याची मॅच पाहण्यासाठी सुद्धा मी 3 दिवस येणार होतो. तो SK वॉरियर्स संघाचा आणि आमच्या सोबत सुद्धा खेळायचा तो सुनील केवने. 2 ओव्हर 3 रन आणि त्यामध्ये एक मेडन षटक टाकलं, निर्धाव षटक टाकलं आणि 1 विकेट कमावली. त्या सुनील केवनेला मंचावरती आमंत्रित करतोय. सामनावीराच्या पुरस्कारानं सन्मानित करावं मी विनंती करतोय आयोजकांना. सुनील केवने यांना मंचावरती आमंत्रित करतोय. SK वॉरियर्स संघाचा हा खेळाडू. निश्चितच आपण पाहतोय की वीरेंद्र झवेरी साहेब आता खुश असतील केवनेवरती ज्या पद्धतीने निर्धाव षटक. मी विनंती करेल धर्मवीर वॉरियर्स संघाचे मालक संघ मालक श्री सुधीर कडव यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण